पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद परिस्थितीतून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। अंजू विष्णू कडू असे मृत मुलीचे नाव असून तिचा मृत्यू नैसर्गिक नसून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबियांनी केला। मिळालेल्या माहितीनुसार अंजू मागील आठवड्यात आपल्या प्रियकरासोबत फिरण्यासाठी घराबाहेर गेली होती। मात्र 2 दिवसानंतर अंजूचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना फोनवरून देण्यात आली। त्यानंतर तिचा मृतदेह घरी आणण्यात आला। या प्रकारामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून मृत्यूच्या परिस्थितीबाबत त्यांनी संशय व्यक्त केला आहे। अंजूची प्रकृती खालावल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याऐवजी तिच्या शेजारी येशूची प्रार्थना करण्यात वेळ घालवण्यात आल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे। वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले असते तर अंजूचा जीव वाचला असता का असा सवालही आता उपस्थित होत आहे। दरम्यान या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत। शवविच्छेदन व नमुना तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी दिली आहे। अंजूचा मृत्यू हा घातपात असल्याचा ठाम संशय व्यक्त करत तिच्या प्रियकरासह या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। त्यामुळे आता शवविच्छेदनाच्या अहवालाकडे आणि पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूमागचे सत्य समोर येणे गरजेचे। तपासात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊन अंजूच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी चर्चा सुरू आहे। कासा पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 96/2026 BNSS कलम संहिता 2023 कलम 194 प्रमाणे दिनांक 17/8/2026 रोजी ADR दाखल आहे। यामध्ये खबर देणारा विष्णू लहू कडू यांची मुलगी अंजली विष्णू कडू ही तिचा मित्र अमित बुद्या करेला राहणार चिंचपाडा याच्याकडे राहण्यास गेली होती। दिनांक 17/8/2026 रोजी सकाळी 5:30 वाजता वॉशरूम करता उठून ती अमित याच्या घरी राहण्यास होती। त्या ठिकाणाहून वॉशरूम करता उठून गेली तर अर्धा पाऊण तास झाल्यानंतर सुद्धा ती परत आली नाही। म्हणून अमित याने घराच्या बाहेर बघितली असता तर ती घराच्या थोड्या अंतरावरती त्या ठिकाणी ती पडलेली होती। तर तिला उठवण्याचा प्रयत्न केला, ती उठली नाही। म्हणून घरच्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन करून गाडी बोलवून त्या ठिकाणी कासा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तिला ते घेऊन आली आणि ॲडमिट केलं। त्या ठिकाणी डॉक्टरांनी ॲडमिट केल्यानंतर ती मयत असल्याचे घोषित केले। त्यानंतर सदर मुलीचे PM करण्यात आलेले आहे। आणखीन व्हिसेरा प्रिझर्व ठेवलेला आहे। मृत्यूचं कारण नेमकं अजून त्यांनी सांगितलेलं नाही। यामध्ये सदर ADRची चौकशी PSI पाठक यांच्याकडे दिलेली आहे। ते या ADRची चौकशी करत आहेत। यामध्ये जे काही निष्पन्न होईल चौकशीमध्ये त्यानुसार कासा पोलीस स्टेशनच्या तर्फे कारवाई करण्यात येणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।